अनन्या, तुला कधी इतरांना स्नॅक्स ऑफर करायला नको का? अरे, मी विसरलेच आर्यन. चांगल्या शिष्टाचारांमध्ये हे समाविष्ट आहे का? होय, नक्कीच. चांगले शिष्टाचार आपल्याला इतरांशी आदराने आणि दयाळूपणाने वागायला शिकवतात. मी तुला याचं महत्त्व सांगतो. चांगले शिष्टाचार म्हणजे इतरांबद्दल दयाळूपणा आणि आदर दाखवण्याच्या कृती. उदाहरणार्थ, कृपया आणि धन्यवाद म्हणणं, इतरांना नम्रतेने अभिवादन करणं, आपला क्रम येईपर्यंत शांतपणे वाट पाहणं, गरजवंताला मदत करणं, चूक झाल्यास सॉरी म्हणणं. म्हणजे चांगले शिष्टाचार सगळ्यांना आनंदी आणि आदरणीय वाटायला लावतात. अगदी बरोबर अनन्या. चांगले शिष्टाचार महत्त्वाचे आहेत कारण ते आपल्याला लोकांच्या मनात लोकप्रिय आणि विश्वासार्ह बनवतात. ते आपल्याला मित्र बनवायला आणि नाती टिकवायला मदत करतात. ते इतरांचा आणि त्यांच्या भावना ओळखण्याचा सन्मान दर्शवतात. हे खरंय. कोणी मला दयाळूपणे काही सांगितल्यास मला खूप आनंद होतो. पाहिलंस, चांगले शिष्टाचार सकारात्मकता पसरवतात. तुला माहितीये का, जपानमध्ये लोक एकमेकांना अभिवादन करण्यासाठी वाकून नमस्कार करतात, जो आदराचा एक विशेष प्रकार आहे. वा, मला इतर संस्कृतींमधील शिष्टाचाराबद्दल शिकायला आवडेल. दररोज चांगले शिष्टाचार पाळण्यासाठी नेहमी कृपया आणि धन्यवाद म्हणावं. इतर बोलत असताना त्यांच्या मध्ये न बोलता ऐकावं. कोणाला अडचणीत पाहिल्यास त्यांना मदत करावी. आपला परिसर स्वच्छ आणि नीटनेटका ठेवावा. मी जिथे जाईन तिथे चांगले शिष्टाचार पाळेन. छान काम केलंस अनन्या. चांगले शिष्टाचार जगाला अधिक चांगलं बनवतात. धन्यवाद आर्यन. मी नेहमीच सगळ्यांशी सभ्य आणि दयाळूपणे वागेन.